हाय हॅलो नमस्कार फॅमिली, कसे आहात सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. मी सुद्धा एकदम मजेत. तर आपल्या रिया तांबडे या मराठी यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आणि मनापासून स्वागत करते. तर मी व्हिडिओ जास्त लांबवत नाही, तर तुम्हाला सगळ्यांना आहे ना एक इन्फॉर्मेशन द्यायची आहे मला, की जसं की आहे ना मी खूप साऱ्या ताईंचं आहे ना लाडकी बहीणची आपली जो आपण जो फॉर्म भरलेला आहे, ज्याचे आपल्याला महिन्याचे 1500 रुपये आपल्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये जमा होत होते आणि आता ई-केवायसी केल्यानंतर ते जमा होणार आहेत. म्हणजे ऑक्टोबरचा हप्ता तर आलेला आहे, नोव्हेंबरचा हप्ता, त्याच्या पुढचे हप्ते जर पाहिजे असतील तर ई-केवायसी करायला सांगितलेले आहे आपल्याला. तर ते ई-केवायसी मी खूप साऱ्या ताईंची करून दिली आहे फ्रीमध्ये. जे आपल्याला येतं ते दुसऱ्याला ज्ञान वाटल्याने आपलं ज्ञान अजून वाढतं असं माझं तरी मत आहे. तर मी खूप साऱ्या ताईंच्या फ्रीमध्येच केवायसी करून दिल्या. तर त्याच्यामध्ये मला असं निदर्शनास आलंय की खूप साऱ्या ताईंना OTP जात नाहीये. तर OTP का जात नाही, मी खूप वेळा ट्राय केलं तर त्यांच्या नंबरला OTP जात नाहीये. तर काही ताईंचा असा प्रॉब्लेम होता की त्यांना OTP जातोय पण त्यांच्या मिस्टरांना OTP जात नाहीये. तर असं 2-3 वेळा केल्याच्या नंतर OTP जातोय, म्हणजे 2-3 वेळा प्रोसेस केल्याच्या नंतर मिस्टरांच्या नंबरवर OTP जातोय. तर काही ताईंच्या सक्सेसफुली आपल्या केवायसी झालेल्या आहेत आणि काही ताई अशा आहेत की ज्यांना OTP जात नाहीये. तर हा काय प्रॉब्लेम आहे म्हणून ते मी चेक करण्यासाठी आहे ना त्यांचं पहिलं एक त्यांचं आधार कार्ड पहिलं मी चेक केलं की त्यांचा आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक आहे का, किंवा मोबाईल नंबर आधार कार्डला त्यांच्या लिंक आहे का. तर हे चेक करण्यासाठी मी म्हणजे क्रॉस चेक केलं. तर मला असं निदर्शनास आलं, मला असं समजलं की सर्वप्रथम त्यांचा मोबाईल नंबर जो आहे तो आधार कार्डला लिंक नाहीये. तर आधार कार्डला मोबाईल नंबरच लिंक नाहीये तर आपला OTP कसा जाईल? मग आपण वेळ वाया घालवण्यात काहीच उपयोग नाहीये. तर सर्वप्रथम आपण आहे ना आधार कार्ड OTPला आपलं आधार कार्ड आहे ना आपल्या मोबाईल नंबरला लिंक करूया, किंवा आपला मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करून घेऊया. तर त्याची प्रोसेस मी तुम्हाला दाखवते कसं करायचंय ते. तर मी ती बाजूला स्क्रीन लावते, त्याच्यावरती तुम्हाला मी दाखवून देते पहिलं की आपलं तुम्ही कसं चेक करायचंय की आपलं आधार कार्ड आपल्या मोबाईल नंबरला लिंक आहे का, ते पहिलं तुम्ही चेक करून घ्या. आणि जर नसेल तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक तर तुम्ही आधार सेंटरमध्ये जाऊन तुमचा आधार नंबर अपडेट करून घ्या. म्हणजे तुमचा मोबाईल नंबर अपडेट करून घ्या, तुमचा मोबाईल नंबर आधार कार्डला लिंक करून घ्या आणि मग केवायसी करा. आणि लवकरात लवकर ही प्रोसेस करा, कारण आहे ना आधार कार्डला नंबर लिंक व्हायलाच 8 दिवस तरी प्रोसेस लागते, 8 दिवस लागतातच अपडेट व्हायला. तर तुम्ही लवकरच तुमच्या जवळच्या आधार केंद्रामध्ये जा आणि पहिला तुमचा नंबर तुम्ही लिंक करून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला OTP येईल आणि तुम्ही सहजरित्या केवायसी करू शकता. तर आणि आता सध्या मोबाईलवरती एरर येतोय, लॅपटॉपवरती करताय तुम्ही तर लॅपटॉपवरती तुमची केवायसी होऊन जाते. तर तुम्ही लॅपटॉपवर कुणाचं असेल आजूबाजूला तर तुम्ही सांगू शकता कुणाला करायला. आणि आता मी तुम्हाला दाखवते कसं चेक करायचं तुमच्या मोबाईलवरूनच की तुमचा नंबर आधार कार्डला लिंक आहे का. तर आपल्याला आहे ना इथे सर्वप्रथम आपल्या मोबाईलमध्ये आपला जो क्रोम ब्राउझर आहे ना, क्रोम ब्राउझरवरती क्लिक करून आहे ना आपल्याला क्रोम ब्राउझर ओपन करून घ्यायचा आहे. इथे मी माझं पेज आहे ते एक्झिट करून घेते. क्रोम ब्राउझर ओपन केल्याच्या नंतर आपला हा जो सर्च बार आहे, हा बघा हा सर्च बार आहे ना, त्या सर्च बारवरती आपल्याला सिम्पली टाईप करायचं आहे UIDAI. तर अशी आपल्याला लिंक येऊन जाईल UIDAI.government.in. या लिंकवरती आपल्याला क्लिक करून आहे ना ही लिंक आपल्याला ओपन करून घ्यायची आहे. थोडा वेळ जाईल ओपन व्हायला. ही बघा आपली लिंक ओपन झालेली आहे. तर या लिंकवरती आहे ना तुम्हाला 4 ऑप्शन दिसत आहेत. पहिला आपल्याला हे 3 डॉट आहे त्याच्यावरती क्लिक करून आपल्या डेस्कटॉप साईटवर आपल्याला आपला मोबाईल करून घ्यायचा आहे. डेस्कटॉप साईट केल्याच्या नंतर बघा इथे तुम्हाला 3 ऑप्शन, आता डेस्कटॉप साईट केल्याच्या नंतर बघा तुम्हाला छान असं व्यवस्थित क्लिअर दिसतंय मोबाईलमध्ये. तर आपल्याला इथे 3 ऑप्शन आहेत. गेट पहिलं काय आहे बघा वरती अपडेट आधार, सेकंड नंबर आहे गेट आधार आणि थर्ड नंबर आहे आधार सर्व्हिसेस. तर आपल्याला सेकंड नंबर ऑप्शनमध्ये बघा गेट आधारमध्ये आहे ना इथे खाली आलात तुम्ही, खाली स्क्रोल केलं तर बघा चेक स्टेटस असं आपल्याला दिसतंय. त्या चेक स्टेटसवर आपल्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर आहे ना चेक स्टेटसवरती क्लिक केल्याच्या नंतर इथे बघा आहे ना हा ऑप्शन जो आहे त्याच्यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे आधार सर्व्हिसेस म्हणून. नंतर त्याच्यानंतर आहे ना आपल्याला इथे आपला आधार नंबर टाकून घ्यायचा आहे.
वरती आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर आपल्याला सिंपली इथे आपला कॅप्चा दिलेला आहे तो बरोबर कॅप्चा एंटर करायचा आहे आपल्याला। इथे आधार नंबरचं 2 हे टाकले नाही, मी नंबर टाकले नाही। आता बरोबर आहे। इथे आधार नंबर आणि कॅप्चा टाकल्याच्या नंतर बघा तुम्हाला इथे आहे ना असं दिसून येईल, असं एक इंटरफेस ओपन होईल। त्याच्यावरती तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर, तुमचं एज, तुमचं नाव सगळं काही दिसेल, तुम्ही कोणत्या ह्याच्यामध्ये आहात, स्टेट दिसेल तुमचं महाराष्ट्र, आणि इथे बघा नंबर तुमचा कोणता आहे तो दिसून येईल तुम्हाला। तुमचा जो आताचा नंबर लिंक आहे तो तिथे तुम्हाला लास्टचे 3 डिजिट तुमचे दिसतील त्याच्यावरती, आणि जर लिंक नसेल तर तिथे NA असं लिहून येईल नंबरच्या इथे, स्टेटसच्या इथे NA असं लिहून येईल। जर NA असं लिहिलेलं असेल ना तर तुम्ही तुमच्या जवळच्या आधार कार्ड सेंटरमध्ये जाऊन तुमचा नंबर पहिला लिंक करून घ्या आधार नंबरला। त्याच्यानंतर तुम्ही लिंक नसेल, आता तुम्ही ते बघितलंच स्क्रीनवरती मोबाईलच्या, तुमचा जर नंबर लिंक असेल तर तुम्हाला तिथे तुमच्या नंबरचे लास्ट 3 डिजिट दिसतील, आणि जर तुमचा नंबर लिंक नसेल तर तुम्हाला तिथे NA असं लिहून येईल। जर NA असेल तर तुम्हाला तुमचा नंबर लिंक नाही आहे आधार कार्डला, तुमच्या जवळच्याच आधार कार्ड सेंटरमध्ये लवकरात लवकर जाऊन तुम्ही तुमचा आधार कार्ड लिंक करून घ्या मोबाईल नंबरशी आपल्या, आणि लवकरच तुमची KYC पूर्ण करून घ्या। बाय, भेटू अशाच आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, माहितीपूर्ण नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। बाय बाय।